नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज मी हिमरेषा या कुसुमाग्रज यांच्या पुस्तकातली शून्य नावाची कविता वाचणार आहे. अतिशय छोटी कविता आहे ती, पण गहन अर्थाची कविता आहे. मी त्याचा अर्थ थोडा समजवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर माझी एक कविता वाचणार आहे. अ, कमी अनेकांहूनही मज पाशी, यात मनाला खेद, कित्येकांहून अधिक असे पण कित्येकांहून अधिक असे पण मनास याचा मोद. या मोदाचा त्या खेदाशी होतो भागाकार. संभवित मज समाधान हे मिळते शून्याकार. संभवित मज समाधान हे मिळते शून्याकार. तर संस्कृत मध्ये असं एक सुभाषित आहे की सुखे सुखाधिकान पश्येत, दुःखे पश्येत दुःखाधिकान. म्हणजे सुखामध्ये आपल्यापेक्षा अधिक सुखी माणसाला बघावं आणि दुःखामध्ये आपल्यापेक्षा अधिक दुःखी माणसाला बघावं. त्यामुळे आपलं मन हे थाऱ्यावर राहतं. महाभारतातली एक कथा होती. कृष्णाने अर्जुनाशी संवाद साधला आणि म्हणजे ही लोककथा आहे, ही मूळ महाभारतात नाहीये, पण कथेचा अर्थ खूप छान आहे. बोधप्रद कथा आहे. तर अर्जुनाने सांगितलेलं की असं एक वाक्य मला सांग की ज्यामुळे मी कायम वर्तमानात राहील. तर कृष्णाने भिंतीवर लिहिलं होतं, हेही दिवस जातील. आता हे एक वाक्य, हेही दिवस जातील, हे तुम्हाला सुखामध्ये हवेत न जाण्याची आणि जमिनीवर राहण्याची प्रेरणा देतं आणि दुःखामध्ये उभारी देतं, अशी या वाक्याची गंमत आहे. तर हेच कवीला ह्यातून म्हणायचंय की माझ्याकडे खूप काही आहे, याचा जेव्हा मला गर्व होतो आणि त्याच्याकडे खूप काही आहे याचा मला जेव्हा दुःख होतं याचं, तेव्हा ह्या दोन्हींचा म्हणजे दुःख आणि सुख यांचा भागाकार होऊन मला शून्य अशी किंमत मिळते. म्हणजे जे शून्याकार म्हणजे त्यांचा बॅलन्स साधला जातो, सम साधली जाते. त्यामुळे तुम्हाला शून्याकार मिळतो. याचा अर्थ तुमचं अस्तित्व हे सामान्यांपैकी एक असं होऊन जातं, शून्य होऊन जातं. कारण अनेक शून्यांपैकी करोडो लोकांमधल्यांपैकी आपण एक आहोत. म्हणजे एकावर जे काही शून्य लागतात त्या करोडो शून्यांपैकी आपण एक आहोत असं वाटायला लागतं. तर माझी ही कविता शून्याची गंमत त्याच पुन्हा शून्याशी जोडणारी आहे. शून्याची गंमत सारी आपण चला पाहूया आज. अवघ्या विश्वावर पहा कसे शून्यच करते राज्य. ह्या शून्याची ह्या शून्याची असे पहा एक आगळीच गंमत. स्वतःच नाही परी देतो मिळवून इतरा किंमत. गुणले अथवा भागले कुणी जर गणिती ह्याच्याशी, किंमत त्यांची दाखवतो अप्रामाणिक नसाऱ्यांची. वजा तयाला करण्याची गणती त्याला नाही. वजा तयाला करण्याची गणती परवा त्याला नाही. किंमत त्या संख्यांची अबाधित राखतो शून्य तरीही. बेरीज कोणी केली तरीही धोरण याचे तेच. काय करावे असा कधी ना पडतो ह्याला पेच. कोणी जर सहकार्य केले तर मूल्य त्यांचे वाढे. आपल्या मूल्याविषयी परंतु ह्याला नाही तेढे. ठाऊक असते याला पक्की अमूल्यता स्वतःची. म्हणून नसते भीती याला गणिती इतर संख्यांची. अमूल्य तरीही उदासीन अशी असती ही सारी. काय आशांचे करावे असा पडतो इतरा पेच. वजा करावा मळवा यांना फरक न पडतो हेच. गुणले अथवा भागले यांना गणितातूनही इतरांना त्यांची जागा दाखवून शून्य देतो नक्की. म्हणून त्यांची भीती असते भल्या भल्या संख्यांना. अमूल्य अशा शून्याची किंमत ठाऊक असते त्यांना. स्थितप्रज्ञतेचे आहे शून्य हे उदाहरण अवघ्या गणिती. अशी दोस्त हो आहे ठाऊक शून्याची सर्वा महती. अशी दोस्त हो आहे ठाऊक शून्याची सर्वा महती. तर गणितामध्ये शून्य ही संख्या इक्विव्हॅलन्स दर्शवते, बॅलन्स दर्शवते, समता दर्शवते. कारण शून्याचे मूल्य हे समता दर्शवतं. शून्याला म्हटलं तर मूल्य आहे, ते संख्यांच्या मागे लागलं तर संख्येला बळ मिळतं. पण तेच शून्य जर संख्यांच्या पुढे लागलं तर त्यांना स्वतःलाही काही अर्थ नसतो आणि संख्येलाही काही अर्थ राहत नाही.
त्यामुळे शून्य हे अर्थ देणारही आहे आणि घेणारही आहे. त्यामुळे जी जी स्थितप्रज्ञता, जी सबटोटल दाखवण्याचं काम, जी समता दाखवण्याचं काम शून्य करतं. म्हणून शून्य अतिशय महत्वाची संख्या गणितात मानली जाते. तर हा वेगळा शून्यवाद आज मी मांडलेला आहे. शून्यवादाच्या संकल्पनेवरनं आठवलं विंदा करंदीकरांच्या दर्शने या पुस्तकातील काही कविता मी येथे घेऊन येणार आहे पुढच्या व्हिडिओजमध्ये. त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवा जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील. आणि कमेंट करायला विसरू नका. आवडलं तर तशीही कमेंट करा, नाही आवडलं तर तशीही कमेंट करा. फक्त शब्दांची श्लाघ्यता सांभाळा एवढीच विनंती. धन्यवाद.